विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलचं आज उद्घाटन होणार आहे। मंत्र्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे नवीन कॅबिनेट हॉल तयार केला गेलाय। विधिमंडळाच्या दुसऱ्या मजल्यावर कॅबिनेट हॉल निर्माण केला गेलेला आहे। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। दुपारी 12:30 वाजता पहिली कॅबिनेट ही नव्या सभागृहामध्ये आज होईल। हे दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलची ही दृश्य आहेत। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे आणि आजची जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे ती या नव्या हॉलमध्येच होणार आहे। विधिमंडळाच्या दुसऱ्या मजल्यावर हा कॅबिनेट हॉल आहे आणि या नवीन कॅबिनेट हॉलमध्ये आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि मग पहिली बैठक राज्य मंत्रिमंडळाची या नव्या हॉलमधली आज असणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आणखी काय वैशिष्ट्य आहे या नव्या कॅबिनेट हॉलचं? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आज विधिमंडळातील या नव्या कॅबिनेट हॉलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 12:30च्या दरम्यान होणार आहे आणि पहिली कॅबिनेट जी आहे ती विधिमंडळातली आज याच सभागृहात पार पडेल। आपण जर पाहिलं तर याआधी मंत्रालयामध्ये या बैठका पार पडत होत्या, मात्र अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर या कॅबिनेटच्या बैठका विधिमंडळामध्ये होतात आणि त्यासाठी हे नवीन सभागृह तयार करण्यात आलेलं आहे। प्रशस्त असं हे सभागृह आहे आणि संपूर्ण आज पहिली कॅबिनेटची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं तर सर्वच या ठिकाणी पाहायला मिळतील। मात्र तर आपण पाहिलं तर सध्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे ते मंत्रिपद खाली असल्या कारणाने ते मंत्रिपद जे आहे तिथे कोणी नसेल, मग बाकीचे मंत्री असतील आणि या सभागृहामध्ये कोणते पहिले निर्णय होतात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल। पण आपण जर पाहिलं तर आज 12:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचं उद्घाटन करतील, लोकार्पण करतील आणि विधिमंडळाच्या अगदी त्याच्यामुळे आता पुढचे तपशील उद्घाटन झाल्यानंतर तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धनंजय।